Young's modulus ratio problem. Problem statement is two wires A and B made of different materials of lengths 6 centimeter and 5.4 centimeter respectively, and areas of cross section 3 into 10 to the power minus 5 meter square and 4.5 into 10 to the power minus 5 meter square respectively are stretched by the same magnitude under given load. The ratio of Young's modulus of A to that of B is x as to 3. Find the value of x. सो प्रॉब्लेम काय आहे, दोन वायर आहेत ए आणि बी, ज्या दोन डिफरंट मटेरियलच्या बनलेल्या आहेत, आणि वायर ए आणि वायर बी ची लेंथ त्याने दिलेली आहे. वायर ए ची लेंथ आहे 6 सेंटीमीटर आणि वायर बी ची लेंथ आहे 5.4 सेंटीमीटर. क्रॉस सेक्शनल एरिया वायर ए चा आहे 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 मीटर स्क्वेअर आणि वायर बी चा क्रॉस सेक्शनल एरिया आहे 4.5 इंटू 10 टू द पॉवर 5 मीटर स्क्वेअर. आणि त्यांनी सांगितलेले आहेत की दोन्ही वायर सुद्धा सेम मॅग्निट्यूडनं अंडर गिवन लोड काय केलेले आहेत, स्ट्रेच केलेले आहेत, फोडलेले आहेत. लावलेलं मॅग्निट्यूड हे सेम आहे. तर अशा सिनेरिओमध्ये, अशा कंडिशनमध्ये ए चा यंग्स मॉड्युलस आणि बी चा यंग्स मॉड्युलस ह्याचा जर मी रेशो घेतला तर त्याचं उत्तर एक्स एस टू 3 येतं. तर एक्स ची व्हॅल्यू काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर बेसिकली ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला एक्सटेन्शन ऑफ वायर अंडर लोड केल्यानंतर पण ते कसं कॅल्क्युलेट करतो एक्सटेन्शन हे माहिती पाहिजे. त्याच्यासाठी जो बेसिक फॉर्म्युला आपल्याला लागतो एक्सटेन्शन अंडर लोड तो मी इथे मेन्शन करतोय. द एक्सटेन्शन ऑफ अ वायर अंडर लोड, वायरला जर मी एक्सटेंड करण्यासाठी लोड अप्लाय केला तर तो आपण कसा कॅल्क्युलेट करतो, ते एक्सटेन्शनला आपण काय म्हणतो, डेल्टा एल म्हणतो. आणि तो डेल्टा एल पण मॅथमॅटिकली डेल्टा एल तो कसा कॅल्क्युलेट करतो, सो डेल्टा एल इज इक्वल टू एफ इंटू एल डिवायडेड बाय ए इंटू वन. आता ह्या एवढ्या टर्म आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक टर्मला आपण काय म्हणतो ते पहिल्यांदा बघू. तर पहिली टर्म एफ, एफ म्हणजे अप्लाइड फोर्स, आपण किती फोर्स अप्लाय केला तो. त्याच्यानंतर एल म्हणजे ओरिजिनल लेंथ. तर या इक्वेशन मध्ये एफ म्हणजे अप्लाइड लोड आहे, एल म्हणजे ओरिजिनल लेंथ आहे त्या वायरची, ए क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्या वायरचा, आणि वाय हा का आहे, यंग्स मॉड्युलस आहे. तर एक्सटेन्शन डेल्टा एल ऑफ वायर आपण कसं कॅल्क्युलेट करतो, डेल्टा एल इज इक्वल टू एफ इंटू एल डिवायडेड बाय ए इंटू वाय. ठीक आहे. तर आता आपल्याला गिवन डेटा त्याने प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे, तर गिवन डेटा त्याने दिलेला आहे, महत्वाचं म्हणजे लेंथ ऑफ वायर त्याने दिलेले आहेत. सो लेंथ ऑफ वायर ए जर मी म्हटलं तर सपोज ती मी L1 आहे असं म्हटलं, L1 ती दिलेली आहे त्यांनी 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर वायर L2 त्यांनी दिलेली आहे, वायर L2 चा जी लेंथ आहे, सपोज वायर सेकंड वायर आहे त्याला मी बी वायर म्हटलं, लेंथ त्याची मी जर L2 म्हटली तर ती त्यांनी दिलेली आहे 5.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर एरिया ऑफ वायर सुद्धा त्यांनी दिलेली आहेत 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 आणि 4.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 मीटर स्क्वेअर. त्यातला सपोज मी एरिया ए हा पहिल्या वायरचा आहे म्हणतो, एरिया ऑफ वायर ए इज A1 इज इक्वल टू 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 मीटर स्क्वेअर, आणि एरिया ऑफ वायर बी A2 म्हणतो मी त्याला, A2 आहे 4.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 मीटर स्क्वेअर. तर आपण जो गिवन त्यांनी दिलेला आहे ते सगळे मी मेन्शन करून घेतले. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची कंडिशन त्यांनी दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये की सो दे आर स्ट्रेच्ड बाय सेम मॅग्निट्यूड. ही अतिशय इम्पॉर्टंट कंडिशन त्यांनी दिलेली आहे. त्या दोन्ही सुद्धा वायर सेम मॅग्निट्यूडनं काय केलेल्या आहेत, स्ट्रेच केलेल्या आहेत. त्यामुळे ती एक महत्वाची कंडिशन आपल्याला इथं मेन्शन करून घ्यावी लागेल की बोथ वायर्स हॅव सेम एक्सटेन्शन, ते हॅव सेम एक्सटेन्शन अंडर सेम लोड. लोड सुद्धा सेम आहे आणि आलेलं एक्सटेन्शन सुद्धा सेम आहे. बरोबर. तर इथं आपण बेसिक फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घेतला आणि त्याच्यानंतर गिवन डेटा लिहून घेतलेला आहे. तर ह्याच्यानंतर मग ऍक्च्युली फॉर्म्युलेच्या इथं जसं फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आणि इथं जसा गिवन डेटा आहे त्याच्यानुसार आपण काय करू, टर्म सगळ्या कलेक्ट करू आणि त्यातून मग आपण काय करू, कन्क्लूड करू. तर बेसिकली आपल्याला आता सोल्युशन शोधायचं आहे.
सो सोल्युशन बघत असताना, सिन्स बोथ वायर एक्सपिरियन्स द सेम एक्सटेन्शन अंडर द सेम लोड, बरोबर. त्यांनी इथं मेन्शन केलेले आहे की दोन्ही वायरवरती एक्सटेन्शन काय आहे, सेम आहे, आणि तिथे अप्लाय केलेला लोड सुद्धा सेम आहे. बोथ वायर्स आर एक्सपिरियन्सिंग सेम एक्सटेन्शन अंडर द सेम लोड. सेम एक्सटेन्शन अंडर सेम लोड हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं हा जो बेसिक फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्याच्या नुसार एक्सटेन्शन मी डेल्टा L1 आहे म्हटलं वायर एचं, आणि डेल्टा L2 म्हटलं मी वायर बीचं. तर दोन्ही वायर्ससाठी सुद्धा असणारा डेल्टा एल हा काय आहे, सेमच आहे. त्यामुळे मी आता जी मी टर्म म्हटली, ती टर्म मी मॅथमॅटिकली कशी लिहू शकतो, बघा, एफ इंटू L1 डिवायडेड बाय A1 Y1 हे कशासाठी असेल, वायर ए साठीच असणारा डेल्टा एल. वायर ए साठी जर मी डेल्टा एल म्हटला, वायर ए साठी डेल्टा एल म्हटला, तर तो काय असेल, एफ इंटू L1 डिवायडेड बाय A1 इंटू Y1 असेल. आणि जर मी वायर बी साठी डेल्टा एल म्हटला, वायर बी साठी मी जर डेल्टा एल म्हटला, तर तो डेल्टा काय एल काय असेल, एफ इंटू L2 डिवायडेड बाय A2 इंटू Y2 असेल. पण त्यांनी ज्या अर्थी इथं मेन्शन केलेलं आहे, दे हॅव सेम एक्सटेन्शन, बरोबर. एक्सटेन्शन काय आहे त्यांचं, सेम आहे. म्हणजे मी इथं असं म्हणतो की हा जो डेल्टा एल आहे, हा डेल्टा एल मी वायर ए साठी घेतला काय आणि वायर बी साठी घेतला का, दोन्ही सुद्धा तो डेल्टा एल सेम आहे, आणि दे आर अंडर सेम लोड. आणि लोड आपण अप्लाय किती केलेला आहे, आता एफ एवढा लोड आपण अप्लाय केलेला आहे. सो दे आर अंडर सेम लोड अँड सेम एक्सटेन्शन, बरोबर. त्यामुळे हेच आपण इथं मॅथमॅटिकली लिहून घेतलेलं आहे. डेल्टा एल ऑफ वायर ए इज इक्वल टू डेल्टा एल ऑफ वायर बी, हे आपण इथं मेन्शन करून घेतलेलं आहे ह्या इक्वेशन मध्ये. आणि आता मी काय करतो, इथं त्यांनी काय सांगितलंय बघा, की दे आर अंडर सेम लोड. म्हणजे इथं सुद्धा एफ ची टर्म आहे आणि इथं सुद्धा एफ ची टर्म आहे. त्या दोन्ही एफच्या टर्म मी काय करतो, कॅन्सल आउट करतो. दोन्ही टर्म ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये त्या कॉमन आहेत. त्या दोन्ही एफच्या टर्म मी जर कॅन्सल केल्या, तर त्या कॅन्सल केल्यानंतर मग मला इक्वेशन काय भेटेल, इक्वेशन मला भेटेल की इथला एफ आणि इथला एफ कॅन्सल झाला, L1 डिवायडेड बाय A1 Y1 इज इक्वल टू L2 डिवायडेड बाय A2 Y2. यातला टर्म मी फक्त आता रिअरेंज करेन, आणि रिअरेंज करून मी पुन्हा इक्वेशन लिहिन. तर मी काय करतो, टर्म्स इथं रिअरेंज करतो, आणि टर्म्स रिअरेंज करून मी इक्वेशन परत लिहितो. आणि आता मात्र इक्वेशन मी कसं लिहितो बघा, Y1 डिवायडेड बाय Y2, इथं असणारी Y1 ची टर्म आणि इथं असणारी Y2 ची टर्म मी लेफ्ट हँड साईडला घेतली. Y1 डिवायडेड बाय Y2 इज इक्वल टू L1 इंटू A2 डिवायडेड बाय L2 इंटू Y1, बरोबर. तर हे आपलं काय झालं, आता एक इक्वेशन क्रिएट झालेलं आहे, हे इक्वेशन तयार झालेलं आहे. ह्या इक्वेशन मध्ये आता फक्त मला काय करावं लागतील, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावं लागतील, ज्या त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो प्रॉब्लेम मध्ये ज्या ज्या व्हॅल्यू त्यांनी दिलेल्या आहेत, व्हॅल्यू कशा 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 दिलेल्या आहेत आपल्याला, आपल्याकडे व्हॅल्यू L1 L2 ची आहे आणि A1 A2 ची आहे. आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला व्हॅल्यू लागतात L1 L2 A1 A2. हा, आणि रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे Y1 आणि Y2 चा, बरोबर. सो Y हा काय आहे, यंग्स मॉड्युलस आहे. 1 फॉर वायर ए अँड 2 फॉर वायर बी, हे आपण असं कन्सिडर केलेलं आहे. तर मी त्यानुसार Y1 बाय Y2 आपण इथं रेशो कॅल्क्युलेट केला. हा, आणि त्या रेशो जर मी कॅल्क्युलेट केला इथं, तर Y1 बाय Y2 जर मी कॅल्क्युलेट केला, तो मला किती भेटतो, Y1 बाय Y2 is equal to L1 into A2 divided by L2 into A1. So L1 is 6, A2 is 4.5, L2 is 5.4, A1 is 3.0. सो मी कॅल्क्युलेट केलं तर मला किती भेटतं, ते रेशो 5/3 असा रेशो भेटतो. आणि प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेला आहे की तो जो रेशो आहे, ते मेन्शन केलेलं आहे त्यांनी, की द रेशो ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ ए टू दॅट ऑफ बी इज x/3. सो प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेलं आहे की जर मी रेशो घेतला Y1 बाय Y2 चा, तर तो रेशो किती भेटतो, x/3 असा मला रेशो भेटतो. आणि मग त्यांनी विचारलेलं आहे की ह्या एक्सचं उत्तर काय आहे. एक्सचं उत्तर काय आहे, तर मी इथं कम्पेअर केलं हे इक्वेशन जे त्यांनी दिलेलं आहे त्याच्याशी, तर मला सरळ सरळ कळतं की x/3 इज नथिंग बट 5/3. आणि मग मी म्हणू शकतो की फायनल आन्सर जे आहे, सो फायनल आन्सर एक्सचं, x इज इक्वल टू 3.
एक्स सॉरी एक्स इज इक्वल टू 5. रेशो आहे आपला 5/3, त्यामुळे एक्सचा आन्सर असेल 5. राईट. सो सिम्पली बेस्ड ऑन एक्सटेन्शन ऑफ वायर अंडर लोड, हा बेसिक फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू एफ इंटू एल डिवायडेड बाय ए इंटू वाय, आणि 2 वायर कन्सिडर केलेले आहेत त्यांनी, आणि रेशो आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. प्रॉब्लेममध्ये गिवन डेटा म्हणून त्यांनी लेंथ ऑफ वायर दिलेले आहेत आणि एरिया ऑफ वायर दिलेले आहे, आणि जी त्यांनी बेसिक कंडिशन दिलेली आहे की वायर दे आर अंडर सेम एक्सटेन्शन अँड दे आर अंडर द सेम लोड, त्यानुसार आपण काय केलेलं आहे, ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून नेसेसरी चेंजेस करून मग आपण इथं फायनली एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.